आखाती युद्धाचा अखेर द एंड. होर्मुझ बंदर लवकरच होणार खुलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत केलं आश्वस्त. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे. 22 जून पूर्वी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला. गेल्या 4 दिवसांपासून मान्सून एकाच जागी स्थिर. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला. राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्य स्थिती. धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत पिण्यासाठी राखीव. पावसानं ओढ दिल्यानं जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय. उपलब्ध जलसाठा अत्यावश्यक गरजांसाठी वापरण्याचे आदेश. सोलापूरच्या माळशिरसमध्ये वाहन विहिरीमध्ये कोसळून 8 भाविकांचा मृत्यू. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा. विदर्भ वगळता राज्यातील शाळा आजपासून भरणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळेमध्ये जाऊन करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला केवळ 4 खासदारांची प्रत्यक्ष उपस्थिती. काही खासदारांबाबत संशय कल्लोळ कायम. माझ्या नावानं पैसे मागत असेल तर राजीनामा देईन. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत. क्राऊड वर्क्स मागे लपून बसू नकोस. कुणाल कामरानं प्रणित मोरेला सुनावलं. ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का. बंडखोर 20 खासदार एनसीपीआय मध्ये विलीन करणार. एनडीएला पाठिंबा देणार. काकोली घोष यांची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे आज्ञाधारक सेवक. राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल. पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय बैठक. महत्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. भारत आता तंत्रज्ञान पुरवठादार देश. फ्रान्समध्ये मॅक्रो यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. ब्राझीलमध्ये 2 हेलिकॉप्टर हवेमध्ये धडकले. भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू. हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळल्यानं 20 गाड्या जळाल्या. ट्रेन खाली चिरडून 4घांचा मृत्यू. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातली घटना. वर्ल्ड कप मध्ये पुन्हा भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा. पहिल्याच सामन्यामध्ये 64 धावांनी चारली धूळ. दीप्ती शर्मा ठरली सामनावीर. भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं. दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लागल्या रांबस लांब रांगा. विद्युत रोषणाईनं जेजुरीगड उजाळला. सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची मांदियाळी. गडकडावरती येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष.